मध्ये वेगवेगळे विभाग आहेत। भीमा कोरेगाव शौर्य दिन शासकीय समितीचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय आहेत आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी गेल्या अनेक दिवसापासून अनेक मीटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा देण्याचं काम करत आहे। त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभाग आहे, बार्टी आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जिल्हा परिषद आहे, PMPL आहे, पोलीस आयुक्त कार्यालय पुणे आहे, पोलीस अधीक्षक ग्रामीण आहे, अशा अनेक विभाग आहेत। त्याच्यामध्ये आरोग्य विभाग सुद्धा आहे। अशा पद्धतीने ही तयारी चालू आहे। या सर्व संपूर्ण परिसरामध्ये विजयस्तंभाला या ठिकाणी सजावट करण्यात येत आहे। बार्टीच्या वतीने हे काम सुरूच आहे। तसेच वाढती गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी बॅरिगेट आणि मानवंदनेचं सुद्धा आपण समोर नियोजन बघत आहात आणि रॅम्प पण बनवलेले आहेत। विजयस्तंभाला अभिवादन करून बाहेर पडण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 रॅम्प आहेत बाहेर पडण्यासाठी। तसेच विजयस्तंभाच्या पाठीमागं बार्टी संस्थेच्या वतीने संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून बार्टीच्या वतीने बुक फेअर सुद्धा पाठीमागं आयोजित केलेला आहे। या ठिकाणी बुक स्टॉलचं संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे आणि बार्टीच्या वतीने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे जे ग्रंथ आहेत, संविधानाची प्रियांबल व इतर सर्व ग्रंथ या ठिकाणी अनुयायांना अल्पदरामध्ये उपलब्ध असणार आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा अत्यंत जय्यत या ठिकाणी तयारी सुरू आहे। आरोग्य विभागाच्या वतीने काही आरोग्य केंद्र आहेत, हिरकणी कक्ष आहेत, निवारा मंडप आहे, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। तसेच या विजयस्तंभाच्या बाजूला शौचालयाची पण व्यवस्था स्त्री आणि पुरुषांना स्वतंत्ररित्या करण्यात आली आहे। तसेच महिलांना आणि पुरुषांना कपडे चेंज करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था पण करण्यात आली आहे। अशा पद्धतीने अत्यंत जय्यत ही तयारी सर्व सुरू आहे। सर्व विभागाने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी बार्टीची टीम, आमच्या बार्टीचे निबंधक विशालजी लोंढे सर, तसेच विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड सर हे गेल्या अनेक दिवसापासून या सर्व परिसरामध्ये आणि या सर्व यंत्रणेशी समन्वय साधून सर्व विभागांनी समन्वय ठेवून या सर्व अनुयायांना सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून देतील याविषयी सातत्यानं ते संपर्कामध्ये आहेत। आणि आज 29 डिसेंबर आहे। तुम्ही बघता की हजारोच्या संख्येने हे भीम सैनिक, भीम अनुयायी गेल्या 25 डिसेंबरपासूनच देवरोडचा बुद्धविहाराचा वर्धापन दिन आणि मनुस्मृती दिन महाडचा क्रांतीस्तंभ हा झाल्याच्या नंतर या ठिकाणी भीम सैनिक येतात। अशा पद्धतीने सर्व जय्यत तयारी चालू आहे। खूप छान व्यवस्था। आपण साधारणपणे कधीपासून हे कामाला सुरू झालेले आहे? हे कामाला सुरुवात एक 15 दिवसापासूनच झालेली आहे। या सर्व परिसरामध्ये वाढती गर्दी आणि प्रचंड लोकसंख्या म्हणजे लाखोच्या संख्येने अनुयायी येत असल्यामुळे हे प्रशासनाला अगोदरची संपूर्ण तयारी करता येते आणि ते करत आहे। खूप खूप धन्यवाद सर, खूप छान। थँक्यू।